टीव्ही सत्यमेव व्रतम। भारताने आपली ताकद काय आहे हे या लढाईच्या माध्यमातून दाखवून दिलं। पाकिस्तान मधले दहशतवादाचे अड्डे केवळ पाक व्याप्त काश्मीर मधले नाही, पाकिस्तानातले अशा ठिकाणी त्यांनी अड्डे बनवले होते, त्यांना वाटायचं इथे भारत पोचूच शकत नाही। त्यांना माहिती नव्हतं की 2014 नंतर मेक इन इंडिया मध्ये मोदीजींनी कुठले अस्त्र तयार केलेले आहेत, त्या अस्त्रांनी थेट दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले। आणि आपण बघितलं सगळ्या दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्याचं काम त्या ठिकाणी माननीय मोदीजींच्या माध्यमातून आपल्या सेनेने केलेलं आपण बघितलं। एकीकडे आपल्या सेनेचं अभिनंदन करताना माझ्यासमोर प्रश्न पडतो, सगळे वेगवेगळ्या पक्षाचे लोक, सगळे भारतीय एकत्रितपणे सेनेचं आणि मोदीजींचं अभिनंदन करतायत, पण राहुल गांधी काय झालं समजत नाही। प्रश्न विचारतायत, किती विमान पडले, कसे पडले, काय पडले, म्हणजे हे प्रश्न पाकिस्ताननी विचारले पाहिजे। ते विचारण्याची हिंमत पाकिस्तानची नाही, कारण त्यांचं कंबरडं मोडलेलं आहे, त्यामुळे ते शांत आहेत आणि ते प्रश्न राहुल गांधी विचारतायत। बरं, त्यांचे चेले चपाटे हे त्यांच्यापेक्षा गैररीते। परवा एक चेला चपाटा म्हणाला हे चायनाचे 15-15 हजार रुपयाचे ड्रोन त्या ठिकाणी आले आणि त्याला 15-15 लाखाचे आपण मिसाईल सोडले। आता या मूर्खांना हेही माहिती नाही की शेतीमध्ये फवारणी करण्याचे ड्रोन आणि बॉम्ब घेऊन येणाऱ्या ड्रोनमध्ये काय अंतर आहे। इतके मूर्ख आहेत। अरे वेड्यांनो, भारताने आपली ताकद काय दाखवली तर या ठिकाणी जेवढे ड्रोन आणि जेवढे क्षेपणास्त्र पाकिस्ताननी पाठवले, एकही भारताच्या जमिनीला स्पर्श देखील करू शकला नाही। हवेतच ते सगळे तहस-नहस करण्याचं काम हे भारताने केलं। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आजपर्यंत आपण पाक व्याप्त काश्मीर ऐकत होतो। पाक व्याप्त काश्मीर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण आज माझ्या लक्षात आलं केवळ पाक व्याप्त काश्मीर नाही आहे, पाक व्याप्त काँग्रेस देखील तयार झालेली आहे। आता काँग्रेसच्या डोक्यावर पाकिस्तानी विचाराने अशा प्रकारचा पगडा केलेला आहे की ऑपरेशन सिंदूरवर देखील। बरं, तरी आपल्या सेनेनं यावेळी, कारण मागच्या वेळेस त्यांनी विचारलं खरंच बॉम्ब पडले का, खरंच काही झालं का, यावेळी आपल्या सेनेने त्याचं लाईव्ह चित्रणच दाखवून दिलं। त्याच्यामुळे आता कोणी त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकत नाही। आणि जगातल्या मीडियाने सांगितलं, जगातल्या, की पाकिस्तानमध्ये ताकद नव्हती, हिंमत नव्हती, आणि म्हणून पाकिस्तानने भारतासमोर घुटणे टेकले आणि सीज फायरची मागणी केली आणि आपण त्या ठिकाणी मोठं मन दाखवून ते सीज फायर मान्य केलं। आणि म्हणून बंधू भगिनींनो, ऑपरेशन सिंदूर हे भारताची ताकद दाखवणार आहे। नवीन भारत काय आहे याचं चित्र आपल्या समोर आलेलं आहे। आणि आजचा दिवस तर याकरताही महत्वाचा आहे की मोदीजींनी पहिल्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ 2014 ला